पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करण्यासाठी मी हा जाड रवा घेतलाय, छोटी 1 वाटी। पुऱ्या तयार करण्यासाठी जाडच रवा घ्या, बारीक रवा घेऊ नका। आणि त्यासाठी घेतलाय मी 2 पोहा चमचे मैदा। फक्त जाड रवा आणि मैदा हे दोनच पदार्थ घ्यायचे। आणि आता त्यात टाकून घेऊया थोडंसं मीठ। तेल किंवा सोडा या पदार्थांचा अजिबात उपयोग करायचा नाही, फक्त मिक्स करून घेऊया। आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मी हे अर्धी वाटी पाणी घेतले। त्याच्याने आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। पीठ हे घट्ट मळून घ्यायचे, पातळ भिजवायचं नाहीये। गोळा असा छान भिजून झालाय। कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडासा घट्ट भिजवायचा आहे। चपातीला लागतो त्यापेक्षा थोडी घट्टच भिजवायची। आणि आता हा गोळा आपण 15 मिनिटं असाच मुरत ठेवूया, म्हणजे रवा त्याच्यामध्ये छान भिजेल। 15 मिनिटं रेस्ट देऊया। आता 15 मिनिटं झाली आहे, आपण बघूया पीठ कसं तयार झालंय। बघू शकता छान रवा मुरलाय आणि अशा पद्धतीने छान पीठ तयार झालंय। आपण 1 वाटीला अर्धा वाटी पाणी घेतलंय। 1 वाटीला रव्याला अर्धा वाटी पाणी। हे पाणी तुम्ही साधं वापरा किंवा कोमट करून वापरा, हरकत नाही। आता रव्याने पाणी छान शोषून घेतलंय। आता आपण याचे 2 भाग करून घेऊया आणि पुऱ्या लाटून घेऊया। पिठाला 15 मिनिटं रेस्ट देणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे गरजेचं आहे। मी हे पीठ छान चोळून मग आता त्याची पोळी लाटून घेते। मी तेल वगैरे अजिबात काही लावलेलं नाहीये, पीठही लावलेलं नाहीये। आजूबाजूला अजिबात तडा वगैरे गेलेला नाहीये। अशी छान प्लेन पोळी वाटली गेली आहे। 1 वाटी घ्यायची आणि त्याच्याने पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। काढून घेऊया। आजूबाजूनी हे सगळं राहिलेलं पीठ आहे हे असं काढून घ्यायचं आहे। आता या पुऱ्या आपण एका कापडावरती ठेवून घेऊया अशा पद्धती। आता या आपण एका कापडावरती टाकून घेऊया। बघा हे पीठ, ह्यात रवा घातलाय असं वाटतंय का? पीठ किती कडक आहे हे तुम्ही बघताय, म्हणजे कितपत घट्ट भिजवायचं आहे हे तुम्हाला कळतंय। हे बघा, सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारचा गोळा भिजवून घ्यायचा आहे। आता आपण ह्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। एवढं प्रमाण आपण रव्याचं घेतलं होतं हे वाटीचं, त्याच्यामध्ये 22 ते 25 पुऱ्या झाल्या आहेत। पाच मिनिटं रेस्ट दिल्यानंतर पुऱ्या तळायला घेऊया। पुरीची जाडी तुम्ही बघितली आहे। प्रथम तेल तापवून घ्या। तेल तापल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मग पुऱ्या त्यात टाकायच्या आहेत। वरून झाऱ्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी छान फुगते। आता खालून गुलाबीसर होऊ द्या आणि मगच ती उलथवा। वरून प्रेस दिल्यानंतर पुरी छान फुगली आहे, बघू शकताय।
पुऱ्या छान फुगल्या आहेत. जाड रव्याचा उपयोग केल्यामुळे पुऱ्या या कुरकुरीत होतात. आता परत खालून गुलाबीसर रंग येईपर्यंत त्या तळून घेऊया. प्रथम 2-3 पुऱ्या टाकून घ्यायच्या. खूप एकदम पुऱ्या टाकून घेऊ नका, कारण फुलायला जागा लागते. काढून घेऊया. तुम्ही आवाज ऐकू शकता, कडक झाल्यात. वरून परत थोडंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे त्या छान टमटमीत फुगतील. बघा छान रंग आलाय पुऱ्यांना आणि छान कुरकुरीत झालेत. अशा प्रकारे अगदी टमटमीत आपल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. पुरीचा आकार तुम्ही लहान मोठा तुम्हाला हवा तसा घेऊ शकता. ही बघा, ही पुरी मी तुम्हाला आतूनही पुरी बघा, रंग पुरीचा अगदी कुरकुरीत झाल्या आहेत. दुसरी पुरी बघा. बघितलं किती कडक आणि छान पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि गोड फुगल्या आहेत. सगळ्या मस्त झाल्या आहेत. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाहेरून पाणीपुरीचं पाकिट अगदी महाग मिळतं, त्यापेक्षा घरीच भरपूर पुऱ्या तयार करा. सगळ्या पुऱ्या फुगल्या आहेत आणि अगदी छान कुरकुरीत झाल्यात. आतून पण पुरीवाल्यासारखाच रंग आलाय. बघा तुम्ही पुरीच्या आतला रंग. हे बघा, पुरीवाल्याची जशी पुरी आतून पांढरी असते तसा रंग आलाय. छान मस्त कडक झालेत. तुम्हाला मी आवाज ऐकून दाखवला, बघू शकता परत.